Today we discuss the exercise 5.5. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे. आपल्याला काय काय दिलेलं आहे गिवन दॅट आधी लिहायचं. काय सूत्र आहे ना उत्तर लिहायचं तर आधी गिवन दॅट लिहायचं. ते काय काय दिले आपण ते पहिलं शिकायचं. ए बार दिलाय. ए बार 3i बार मायनस j बार प्लस 4k बार. पुढे लिहिलं तरी चालतं पण आपण जागा वाढवायची की बार twice i बार twice j बार मायनस k बार. C बार माइनस 5i बार twice a बार हे दिलेले वेक्टर्स आहेत आणि त्यांनी सांगितले मला a बार डॉट b बार क्रॉस c बार काढायला. म्हणजे काय सांगितलं स्केलर ट्रिपल प्रोडक्ट असायला. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये डिटरमिनंटचा वापर करतो आपण पण पहिला रो जसं क्रॉस प्रोडक्ट मध्ये आयजेके असतो इथं तसं असत आयजेके जागा कोण घेतो a चे आयजेके चे सहगुणक घेतात a बार. मग काय येणार उत्तर 3 मायनस 1 आणि 4 2 3 मायनस 1 मायनस 5 2 आणि मला वाटतं डिटरमिनंट आपण आपल्याला छान पद्धतीने शिकले. सोडवायला किती उत्तर येते 9 प्लस 2 मायनस प्लस 1 होईल 9. हां तर पुढे 6 मायनस 5 आणि 4 इंटू 4 प्लस 50 आणि मग उत्तर किती आले 11. 1 इंटू किती 1 4 इंटू 90 आणि मग इथे किती आलं 33 अधिक 1 आणि इथे किती आलं 19 चौक किती 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 झाले 76. मला ऐकायला वेळ यायला आणि मग मला वाटतं 100 उत्तर 100 पेक्षा जास्त आहे का 100 जायचं का 100 जायचं का आलं का. मग आता तेवढं उत्तर आपल्याला इथं काय आपल्याला त्यांनी व्हॉल्यूम वगैरे काय विचारलेलं नाही. आपण इथे द्यायची गरज नाही. विचारलं तर द्यायचं अन्यथा द्यायची गरज. सिंपल प्रॉब्लेम आहे. 2 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा एक्झाम्पल नंबर 2 आहे. इफ द वेक्टर्स 3i बार 5k बार 4i बार 2j बार minus 5k बार 3i बार j बार plus 4k बार आर कोटर्नरी एजेस ऑफ द पॅराबोला. काल मी तुम्हाला कोटर्नरी एजेस दाखवले होता डायग्राम मध्ये की एकाच पॉइंट पासून 3 वेक्टर तयार होतात आणि मग छानसं पॅराबोला तयार होतं. म्हणजे कोणताही कोपरा जरी आपण बिंदूचा पकडला किंवा त्या ठिकाणी 4 आपल्या 3 एजेस दिसतात तर आपण पॅराबोलाचं कोटर्नरी एजेस असं म्हणू. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॅराबोला. ते कोटर्नरी असल्याशिवाय व्हॅल्यू फाइंड आउट करता येणार नाही. हे लक्षात ठेवायचं. मग आता काय म्हणायचं आपल्याला काय गिवन दिले गिवन दॅट काय दिलंय याला ए बार म्हणायचं. ए बार इज इक्वल टू 3i बार 5k बार. आता समोर लिहायचं b बार इज इक्वल टू 4i बार twice a बार minus 5k बार. c बार इज इक्वल टू 3i बार j बार plus 4k बार. be the coterminous edges of parallelogram. These are edges of parallelogram. मग आपल्याला काय माहिती we know that the volume of parallelogram is equal to in box product a bar b bar if a bar b bar c bar is the coterminous edges of the parallelogram. आणि मग a bar b bar c bar चं उत्तर काय देतो आपण प्रीडिटरमिनंट मध्ये ट्रान्सफर करतो त्याला आपण आणि मग एजेस आयजे किती 3 0 5 4 2 minus 3 3 1 3 into 8 plus 3 0 करायची गरज नाही. ब्रॅकेट ठेवा मग 4 plus 5 इथं 4 minus 3 आला 6 मग 3 into 11 plus 5 into minus 2 उत्तर किती आलं 33 minus 10 उत्तर किती आलं 23. cu ठीक आहे आणि मग असं छानसं उत्तर आपल्या इथे तयार होईल. तिसरा एक्झाम्पल इफ द वेक्टर्स
minus 3 I bar, 4 J bar, minus 2 K bar, I bar plus twice K bar, and I bar plus centimeter P times J bar are co-terminal. Then find the vector. Follow up. आता co-terminal 3 vectors are where 3 vectors are co-terminal. काल एक आपण छान नोट मध्ये लिहिलं होतं की स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट 0 केव्हा केव्हा असतो. पहिली केस त्या तिघांमधला एखादा जरी 0 असेल तरी आपण काय म्हणू शकतो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट बिकम 0. दुसरी केस एनी टू दोघांमधले कोणते दोन कोलिनियर असलं तरी आपण काय म्हणतो वेक्टर स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट 0 येतो. आणि तिसऱ्या केस मध्ये सांगितलं होतं तिन्ही वेक्टर्स को प्लेनर जर असेल तर स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट काय होतो 0. कळलं. आता सोल्युशन मग आता काय काय दिलं आपण हेच म्हणून प्लेन ए बार दिलाय मायनस 3 आय बार 4 जे बार मायनस 5 के बार बी बार दिलाय आय बार प्लस 5 के बार सी बार दिलाय आय बार मायनस शेंडी वाला 3 टाइम जे बार बी द कोप्लेनर वेक्टर्स त्याला काय म्हणायचं कोप्लेनर वेक्टर्स. आता we know that if A bar, B bar and C bar are coplanar, then what happens? Then their box product become 0 or 0 bar. Question mark 0 or 0 bar. आपण म्हणताना काय म्हणलं स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. स्केलर मध्ये उत्तर दिले त्याच्यावरती बार नसतो. वेक्टर प्रॉडक्ट आणि स्केलर प्रॉडक्ट मध्ये नावच फरक दिलं तुम्हाला. हे स्केलर आहे म्हणून उत्तर काय येतं फक्त 0 येतं. 0 बार येतं. ओके 0 येतं. आता मला अजून एखादी कोण कंडिशन सांगता येईल. इफ 3 वेक्टर्स आर कोप्लेनर देन टेल मी द कंडिशन. याच्या अगोदर आपण शिकले ह्या चॅप्टर मध्ये when 3 वेक्टर्स आर कोप्लेनर. बघा एक्सरसाइज 1.4 किंवा 5.1 मध्ये आपण पाहिलं. काय पाहिलं 1 मध्ये 2 मध्ये कोप्लेनर पाहिलं माहितीये आपण अभ्यास बरोबर. 1 can be expressed as a linear combination of order. This condition represent the 3 vectors are coplanar. मग तिथे m आणि n कसे असले पाहिजे स्केलर. हे एकदा पाहिलं आपण. अजून एक पाहिलं x a बार y b बार z c बार become 0 बार. Their linear combination become 0. 3 वेक्टर ची लिनियर कॉम्बिनेशन जर 0 असेल तर 3 वेक्टर काय असले पाहिजे कोप्लेनर असले. किती कंडिशन झाले 2 आणि आता ही कोणती पाहिली आपण 3 कंडिशन पाहिली. 3 कंडिशन लक्षात राहील. म्हणजे 3 कंडिशन नुसार आपल्याला काय सांगता येतं 3 वेक्टर्स कोप्लेनर आहे. मुद्दा म्हणून परत आठवण करून दिली. आता आपल्याला ही स्केलर प्रॉडक्टची मेथड सोपी. इथे काय करायचं डायरेक्ट डिटरमिनंट घ्यायचं -3 4 -2 देन 1 0 2 लास्ट केस 1 -3 इज इक्वल टू काय घ्यायचं डायरेक्ट 0 बिकॉज ऑफ काय गिवन दॅट ए बी सी आर काय म्हणते कोप्लेनर. आता गुणाकार करा मायनस सांगा उत्तर 0 प्लस 2 -4 टाइम्स 0 -2 टाइम्स -3 is equal to आणि मग उत्तर किती आलं -6 पुढे +8 पुढे +2 is equal to 0. हे दोघांची बेरीज करा -4b + 8 is equal to 0. मायनस ला तिकडे जाऊ म्हणजे प्लस म्हणजे 4b is equal to 8 is equal to आपल्याला विचारले कोणाची व्हॅल्यू काढायला p ची काढायला. आपण p पर्यंत जाऊन पोहोचतो. फक्त कंडिशन माहिती असणं गरजेची गोष्ट. ओके आपल्याला काय दिलं पहिला आपला इन बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार प्लस सी बार आणि मग ए बार बी बार प्लस सी बार या तिघांचा बॉक्स प्रॉडक्ट इज इक्वल टू काय येतं 0 येतं. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये थोडासा इथं फॉल्ट आहे फक्त आपण करेक्ट करून बघूया. त्यामध्ये काय दिलं ए बार प्लस ट्वाइस बी बार मायनस सी बार आणि बॉक्स मध्ये गुणाकार दिला आहे प्रॉडक्ट मध्ये ए बार मायनस बी बार क्रॉस ए बार मायनस बी बार मायनस सी बार. मग तो 3 टाइम्स ए बार मायनस बी बार सी बार असं मिळतोय. काय आपल्याला चेक करायचं. सोल्युशन आपला ए काय जर मला ए बार बी बार प्लस सी बार ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज इक्वल टू 0
स्केलर टेबल प्रॉडक्ट आपण काय पाहतोय 0 पाहतोय. आता याची मांडणी थोडीशी वेगळ्या पद्धतीने एखादा म्हणे सर मी म्हणून काय त्याला बॉक्स प्रॉडक्ट मध्ये इक्वल टू 0 मानता का अजिबात जमणार नाही. खरं तर आपण इक्वल टू 0 घेण्यास काय पाहिजे इथे घेतलं तर उत्तरच संपलं. आपण याला इतिहास असा घेऊ आणि मग दाखवूया लिहूया. एखादा पण काय करत असं असं नाही इथं आपण 1 घेऊया 0 0 इथं आपण 0 1 1 घेऊया नंतर 1 1 1 आता तिथं तर याचा 0 येऊ शकतं. काय उत्तर येतं 1 मायनस 1 बाकीचे करायची गरज नाही. उत्तर 0 येते बरोबर ना. मग असं न सोडवता वेगळी पद्धत वापरा. असं सोडवण्यासाठी काय लागलं माहिती का एक गोष्ट लक्षात ठेवायची. ज्यावेळेस आपल्याला असं सोडवायचं डिटरमिनंटच्या माध्यमातून काल एक एक्झाम्पल पाहिलं होतं त्यावेळेस आपल्याला इथं देणं गरजेचं त्यांनी ए बार बी बार अँड सी बार आर नॉन कोप्लॅंट. हे वाक्य जर त्यांनी दिलं असेल तर मी मगाशी सोडवलं 1 1 ने आपण सोडवू शकतो. म्हणजे हे नॉन कोप्लॅंट याचा अर्थ याच्याकडे तुम्ही आय म्हणून पहा याच्याकडे जे म्हणून पहा आणि याच्याकडे के म्हणून पहा. then possibility that we can write in this way 1 0 0 0 1 1 0 1 1 then answer becomes 0. But important thing is that त्यांनी हे दिलं तेव्हा आपल्याला तसं म्हणतात म्हणजे काय दिलं काय करायचं लक्षात येतं. आता जर असं दिलं असेल तर मग याची मांडणी आपल्याला प्रत्यक्षात करावं लागेल. ए बार डॉट बी बार प्लस सी बार क्रॉस विथ ए बार प्लस बी बार प्लस सी बार असं त्याचं बॉक्स त्याच्या प्रोडक्ट मध्ये आपल्याला ते लिहावं लागेल. म्हणजे खरी त्याची मांडणी असे ज्यावेळेस मी ए बार बी बार आणि सी बार लिहित असतो त्याची मांडणी असे ए बार बी बार क्रॉस सी बार अगदी मी तशीच मांडणी या ठिकाणी लिहिली. आता काय करायचंय हा ए बार जो आहे त्याला बाहेर तसंच ठेवायचा आणि आतमध्ये गुणाकाराचा कार्यक्रम परतून घ्यायचा क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा. मग बी बार क्रॉस ए बार आणि बी बार क्रॉस बी बार बॉक्स कंस मांडत चला फ्री ऑफ चार्ज मध्ये मिळतात. बी बार क्रॉस आता बी बारचं काम संपलं सी बार नाही करायचं सी बार क्रॉस ए बार त्यानंतर सी बार क्रॉस बी बार लास्ट केस सी बार क्रॉस सगळं क्रॉस प्रॉडक्ट मानून घेतलं. आता क्रॉस प्रॉडक्ट मध्ये आम्ही एक गोष्ट पाहिली कोणती रे इफ आय बार क्रॉस आय बार then answer become what क्रॉस प्रॉडक्ट मध्ये साइन थिटा येतो आणि हे आय बार क्रॉस आय बार मध्ये एकावरती 2 वेक्टर झाले त्याच्यामध्ये आय किती 0 साइन 0 ला किती उत्तर येतं 0. तुम्ही याचं उत्तर काय म्हणजे सेम वेक्टर असेल आणि त्याचं जर क्रॉस प्रॉडक्ट असेल तर उत्तर काय लिहिलं पाहिजे आपण 0 बिकॉज ऑफ काय angle between these two vectors are 0 आणि sin theta sin 0 उत्तर काय येतं 0 म्हणून याचं उत्तर 0 येतं. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणून ए बार डॉट इथे बी बार क्रॉस ए बार ऍज इट इज राहणार आहे प्लस 0 का 0 बार 0 बार नॉट 0 असं पण मिस्टेक असतात बारीक बारीक आणि मग ते आपले मार्क घालवतात. मग आम्ही नुसतं पाहतच राहतो अरे कसं आहे मार्क इथं आलो आपण सी बार क्रॉस काय आता बी बार आणि लास्ट केस पण उत्तर काय दिलं 0 बार. इथपर्यंत आमच्यापर्यंत उत्तर येऊन पोहोचलं. आता मला बी बार क्रॉस सी बार दिसते आणि सी बार क्रॉस बी बार दिसते. जर मी मायनस साइन इंटरचेंज केलं तर करता येतं. मला जागा इंटरचेंज केल्यानंतर कोणतं चिन्ह बाहेर मायनस चिन्ह क्रॉस प्रॉडक्ट मध्ये सोय आहे. मग ए बार डॉट बी बार क्रॉस ए बार प्लस आता लिहायची गरज नाही आपण बी बार क्रॉस सी बार लिहूया इथे सी बार क्रॉस ए बार लिहूया आणि लास्ट केस मायनस ए बार क्रॉस आणि मग हे झाल्यानंतर काय झालं हा बी बार क्रॉस एकमेकांना काय झालं हे कॅन्सल. आता राहिलंच काय शिल्लक ए बार डॉट बी बार क्रॉस ए बार प्लस सी बार क्रॉस झालं. आता याने परत डॉट प्रॉडक्ट घ्यायचा प्रत्येक ए बार डॉट बी बार क्रॉस ए बार प्लस ए बार डॉट सी बार क्रॉस ए बार. आता अजून एक सांगितलं होतं 10 स्केलर प्रॉडक्ट बिकम 0.
त्याच्यामध्ये आपण एक दुसरी कंडिशन पाहिली होती, काय पाहिलं होतं? टू व्हेक्टर्स आर बरोबर आहे? किंवा आपण आयडेंटिकल म्हणलं तरी चालेल, कारण की डिटरमिनंट मध्ये आपण एक अशी गोष्ट पाहिली, समजा इथे ए बी सी दिले, ए बी सी दिले, 1 5 2 दिले, उत्तर काय तर 0, बिकॉज ऑफ आर टू रोज आर आयडेंटिकल. डायरेक्ट आपण उत्तर काय लिहितो? 0 लिहितो. आता ह्या नात्याने इथं स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे, पण इफ यू सी द इन स्केलर ट्रिपल प्रोडक्ट टू व्हेक्टर्स आर आयडेंटिकल, देन स्केलर ट्रिपल प्रोडक्ट बिकम 0. आता मी उत्तर काय लिहिणार आहे? इथं म्हणायचं इन स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट टू व्हेक्टर्स आर आयडेंटिकल, hence scalar triple product becomes 0. म्हणजे when scalar triple product becomes 0, if you see the in scalar triple product two vectors are identical, then scalar triple product becomes 0. आणि म्हणून उत्तर काय आहे? पहिल्या केस मध्ये पण उत्तर किती आलं? 0. आणि दुसऱ्या केस मध्ये पण दोन वेक्टर्स सेम मिळाले परत. तिकडमध्ये दोन सारखे दिसले, उत्तर काय लिहायचं? 0. मग दुसरे काय म्हणतात? आता परत क्वेश्चन माझा निर्माण होईल, इज इट 0 or 0 बार? 0 बार का नाही? दिस इज स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. आता बघा आपण क्रॉस प्रॉडक्ट मध्ये होतो, म्हणून उत्तर काय वेक्टर मध्ये. दोघांमधला फरक लक्षात ठेवा, 0 कधी लिहायचा, बार कधी लिहायचा, बार लिहायचा नाही. आणि म्हणून उत्तर काय मला आपल्याला 0 काय मिळालं? आता दुसरी केसचा आपण विचार करूया. दुसऱ्या केस मध्ये आपण केली सेकंड केस, we consider once again LHS. It is a bar plus twice b bar minus c bar dot with a bar minus b bar cross with a bar minus b bar minus. आता दाखवायचे काय ते आपलं उत्तर आल्यानंतर लक्षात येईल. a bar plus twice b bar minus c bar as it is. आता आपल्याला कार्यक्रम वरतून काय उत्तर आहे? a bar cross a bar, याला गुणाचे चिन्ह असेल, मायनस चिन्ह बाहेर, a bar cross b bar, मायनस चिन्ह बाहेर. a bar ला आधी संख्याची, c bar cross b bar पण लिहायचं नाही, क्रॉस एक जरी इंटरचेंज झाला तर निगेटिव्ह चिन्ह बाहेर निघेल. आता इथून गुणाची सुरुवात करायची b ने, मायनस b bar cross a bar, मायनस मायनस प्लस b bar cross b bar, and last case प्लस b bar cross c. सगळ्यांचा गुणाकार आपण झाला, हे आपल्याला माहिती. जसं अंक आपण गुणतो 3 अंकावर, तसंच गुणाकार. a bar plus twice b bar minus c bar dot with, बघा पहिलं काय होतं? 0 बार सेम आहे, मायनस a bar cross b bar मायनस a bar cross c bar. इथं आपण प्लस देऊ शकतो, a bar cross b bar लिहू शकतो, काहीच अडचण नाही. प्लस देऊ चिन्ह, जागा इंटरचेंज केली आपण. इथं कुठे किती आलं होतं? 0. याचं उत्तर आपण काय लिहू शकतो? b bar cross. आता इथं 0 बार लिहिला पाहिजे. मग राहिलं काय बघा, a bar plus twice b bar minus c bar dot with minus a bar cross b bar. क्रॉस ते दोन्ही गेट कॅन्सल. मग राहिलंच काय? मायनस a bar cross c bar plus b bar cross c. आता काय करायचं? प्रत्येकाने याच्याबरोबर कोणता प्रॉडक्ट घ्यायचा? डॉट प्रॉडक्ट घ्यायचा. इथं डॉट आहे, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. डॉट आहे, a bar डॉट, आता चिन्ह बाहेर काढा पाहिजे, मायनस a bar डॉट काय आहे? a bar cross c bar. आता याचं उत्तर आपल्याला माहिती किती येणार आहे? 0. याने याला मल्टिप्लाय करा, a bar डॉट b bar प्लस काय आलं? c bar क्रॉस आहे. ठीक आहे, याचं काम संपलं. आता ट्वाइस बी ने बघा, मायनस ट्वाइस बी बी बार डॉट ए बार क्रॉस सी बार. परत एकदा बी ने गुणायचं, ट्वाइस बी बार डॉट बी बार क्रॉस सी. आता बी चे कार्यक्रम संपला. आता सी ने गुणायचं, सी ने मायनस बार चिन्ह काय प्लस सी बार डॉट ए बार क्रॉस सी बार. इथे मायनस होईल, सी बार डॉट बी बार क्रॉस सी.
आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट दिसतोय. गुणधर्म वापरायचे. इन स्केलर ट्रिपल प्रोडक्ट टू वेक्टर्स आर आयडेंटिकल. डॉट प्रॉडक्ट बिकम्स पहिली केचुला. दुसऱ्यामध्ये आलो आपण ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार, याच्यामध्ये काहीच बदल करता येत नाही. या असंच राहणार. इथं आलो आपण, याच्यामध्ये देखील काहीच बदल मला करता येणार नाही. ठीक आहे. इथे या इन स्केलर ट्रिपल प्रोडक्ट टू वेक्टर्स आर आयडेंटिकल. वन सेकंड आन्सर बिकम 0. here is also become 0. last case also become 0. आता तीनच गोष्टी राहिल्या, दोनच राहिल्या. आता इथं जरा बारकाईने लक्ष द्या. ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार असे एक्झाम्पल प्रश्न येतात 3 मार्कासाठी. काय नाही उत्तर. हे सायक्लिक ऑर्डर नुसार आहे का? सायक्लिक ऑर्डर माहिती नाही. मला वाटतं ए बार नंतर काय आलं पाहिजे, बी बार नंतर काय आलं पाहिजे. त्याला सायक्लिक ऑर्डर म्हणतात. बाहेर कोण आहे? बी. जर बी बाहेर असेल तर नंतर कोण यायला पाहिजे? नंतर कोण यायला पाहिजे? म्हणजे याचा अर्थ आपण यामध्ये एक इंटरचेंज करू शकतो. आणि जेव्हा एक इंटरचेंज करतो तेव्हा काय होणार? साइन प्लस होणार आहे. आणि मग इथे इंटरचेंज करून झालं सी बार क्रॉस. मग आता हे सगळं सायक्लिक आल्यानंतर हे सगळे सारखेच असतात असे आपण प्रॉपर्टी नंबर 1 पाहिली. काल मी सांगितलं ए बार बी बार सी बार सायक्लिक ऑर्डर नुसार. बी नंतर सी बार घ्या, ए बार घ्या. नंतर सांगितलं सी बार घ्या, ए बार घ्या आणि बी बार घ्या. हे सगळ्यांची उत्तरं कशी असतात? सारखेच असतात असं प्रॉपर्टी नंबर 1 मध्ये सांगितलं. त्याची व्हॅल्यू अजिबात बदलत नाही. मग मला सांगा हे मी असं लिहिलं तर चालेल का? फ्रॉम दिस प्रॉपर्टी ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार प्लस 2 टाइम्स. वन सेकंड आई कॅन राइट दिस ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. त्याचं कारण असं आहे की सायक्लिक ऑर्डर नुसार ए बार बी बार सी बार हा मी बी बार सी बार ए बार सारखा लिहू शकतो. म्हणून लिहिलंय, अंदाजे लिहिलेलं. आणि माझा किती वेळा आला तो भाग? 3 टाइम्स. 3 टाइम्स ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. हेच आपण असं लिहू शकतो. 3 टाइम्स ए बार बी बार सी बार. मग 100% आपल्याला सांगता येईल की इथे कोणतं चिन्ह आहे? हे इथं आवर. कळलं? व्हॉट आयडिया? क्वेश्चन नंबर 5. सी बार इज इक्वल टू 3 टाइम्स ए बार मायनस ट्वाइस बी बार. असा प्रश्न दिला ना आपल्याला. विचारलंय काय शो करा? ए बार बी बार आहे, सी बार काय दाखवा? 0 बार दाखवायचे. गिवन काय दिले ते सांगायचे. गिवन दॅट सी बार इज इक्वल टू थ्राइस ए बार मायनस ट्वाइस बी बार. आणि मग काय सांगितलं रे? ए बार बी बार सी बार यांचा बॉक्स प्रॉडक्ट. म्हणजे आता ह्याला आपण असं लिहू शकतो ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. वी राइट द व्हॅल्यू ऑफ सी. ए बार डॉट बी बार क्रॉस विथ ब्रॅकेट टाका ए बार मायनस ट्वाइस बी बार. माझी क्रॉस प्रॉडक्ट करून घ्या. ए बार डॉट काय उत्तर येईल रे? 3 टाइम्स बी बार क्रॉस ए बार मायनस 2 टाइम्स बी बार क्रॉस बी बार. ब्रॅकेट फ्री ऑफ चार्ज मध्ये मिळतात. भरपूर मांडा जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. काय उत्तर आलं? बी बार क्रॉस काय आलं? ए बार. इथं काय आलं? मायनस 2 टाइम्स 0 बार नॉट ओनली 0. मग याचं उत्तर 0च येतं. 0 वेक्टर लिखवायला लागून ते उत्तर काय येतं? 0च येतं. आणि मग हा 3 कॉमन काढा. 3 कॉमन काढा. ए बार डॉट बी बार क्रॉस ए बार मीन्स स्केलर ट्रिपल प्रोडक्ट टू वेक्टर्स आर आयडेंटिकल. इथे हे मिळाला, इथे हे मिळाला, आयडेंटिकल मिळाला म्हणून काय म्हणतात आपण? 0. त्यांचं उत्तर काय आहे? 0 नॉट 0 बार. मग आन्सर बिकम 0. प्रॅक्टिस आवर आले. छानसं एक्झाम्पल 2 मार्कला सहजरित्या विचारत असते. अजून एक पद्धत आहे सोडवण्याची. अजून कोणती पद्धत? सी बार इज इक्वल टू 3 टाइम्स ए बार. आणि मला पद्धत सांगू शकता तुम्ही असं मला वाटतं. त्याच्या आधीच मी एक्सप्लेन करून जातो. When 3 vectors are where the color product becomes 0, 3 vectors are co-planar. मी इथं आपल्याला असं म्हणता येईल का? The third vector can be expressed as linear combination of other two. हे कधी पॉसिबल आहे?
थ्री वेक्टर्स आर कोप्लेनर. आणि मग काय म्हणताय, हे थ्री वेक्टर्स आर ए बार बी बार सी बार आर कोप्लेनर आणि हे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट बिकम झिरो. उत्तर इकडून पण जाता येऊ शकतं. कळालं का? काय म्हणणार, फ्रॉम दिस इक्वेशन वी कन्क्लूड दॅट C bar can be expressed as a linear combination of A bar and B bar. Hence A bar, B bar, C bar are coplanar. And we know that if vectors are coplanar, their scalar product will become a zero. आणि म्हणून डायरेक्ट उत्तर zero. आलं का? ABC चं उत्तर काय लिहिलं पाहिजे आपण? म्हणजे दोन्ही पद्धतीने आपल्याचा विचार करता येतो. ठीक आहे, लक्ष द्यायचंय. 6 एक्झाम्पल U बार ची किंमत दिली, R बार ची दिली आणि W बार ची दिलेली आहे आपल्याला. आणि गिवन दॅट म्हणलं तर आपल्याला हे काय सांगितले, फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस. मग आता जे जे दिले मला ते काय करायला लागेल, गिवन बनावं लागेल. गिवन दॅट U बार दिला I बार मायनस ट्वाइस A बार प्लस K बार, R बार दिला 3I बार प्लस K बार आणि W बार दिला J बार प्लस K. आता एक एक केस काढून घेऊ. U बार प्लस W बार काढायचा आहे. त्याचे एक व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. एक वेक्टर तयार होतो. काय आहे U बार, I बार मायनस ट्वाइस A बार प्लस K बार आणि प्लस J बार प्लस K बार. यांची बेरीज म्हणजे I वाल्याची बेरीज J वाल्याची बेरीज होते. इथे I आहे बेरीज राहिलं. त्या दोघांची बेरीज होते मायनस J बार होईल आणि ट्वाइस K बार असा एक वेक्टर तयार झाला. आता पुढे सांगितलंय W बार क्रॉस R बार. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आपल्याला वागायचं आहे. ज्यावेळेस मी क्रॉस प्रॉडक्ट घेतो त्यावेळेस आपला पहिला रो हा नेहमी काय असला पाहिजे, I बार, J बार आणि K बार असला. आता दुसऱ्या रो मध्ये W चे एलिमेंट्स आले पाहिजे. मग काय म्हणते 0 1 1 आणि नंतर R चे आले पाहिजे 3 0 1 आणि मग उत्तर I बार टाइम्स काय उत्तर येईल, 1 मायनस 0 मायनस J बार टाइम्स 0 minus 3 plus K bar times 0 minus 3. मग आन्सर काय येते याचं, तर I बार प्लस थ्राइस J बार मायनस थ्राइस K बार. दिस इज आन्सर ऑफ सेकंड. आता थर्ड पाहायचं R बारच आहे ना, उलटे घेतले प्रश्नामध्ये R बारच आहे का मला परत येतं पुढे. हा बरं ठीक आहे असल्या. आता काय म्हणलं R बार, परत एकदा I बार, J बार आणि K बार. मायनस चिन्ह बार याला पाहिजे 3 0 1 3 0 1 0 1 1 उलट घेतलं बघतो. रो इंटरचेंज केला. मग उत्तर काय येईल, I बार टाइम्स बघा 0 मायनस 1 मायनस J बार टाइम्स 3 मायनस 0 प्लस K बार टाइम्स 3 मायनस 0. आन्सर बिकम मायनस I बार मायनस 3 J बार थ्राइस K बार. हे आपल्याला कळालं असतं. याच्यामध्ये फक्त तिथं पाहिजे काय करायचं, निगेटिव्ह करायचं. मायनस चिन्ह काढायचं, इंटरचेंज केलं तर लगेच कळतं आपल्याला. ठीक आहे, चला आता त्याप्रमाणे मांडणी करू. आता 3 वेक्टर झाले. गडबड याला काय म्हणू, A बार, याला B बार म्हणू आणि याला काय म्हणू आपण C बार. मग आता मला काय घ्यायचं, मग U बार प्लस W बार डॉट होईल U बार प्लस R बार क्रॉस होईल R बार प्लस नाही तर क्रॉस होईल W बार. म्हणजे मला आता असं दिसतंय A बार डॉट B बार क्रॉस C बार. म्हणजे आता परत आपण काय झालं पाहिजे, स्केलर डिफरंट प्रॉडक्ट मध्ये आपण माझा डिटरमिनंट द्यायचं. काय द्यायचं मला आयडी कसं बरं सांगा, 1 मायनस 1 2. व्हॉट अबाउट दिस 1 3 मायनस 3 मायनस 1 3 मायनस 3 आणि काय आणि 16. काय उत्तर आलं, 9 मायनस 9 प्लस 1 टाइम्स 3 मायनस 3 प्लस 2 टाइम्स minus 3 plus 3. Answer become 1 into 0 1 into 0 2 into 0. मग मला असं लक्षात येते का बघा जरा, 2 rows are identical. जर आपण या रो मध्ये मायनस चिन्ह बाहेर काढला असतं, ती रो काय झाली असते, आयडेंटिकल झाली. 2 rows are identical is correct product. Answer become काय आहे, याची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला कॉलेज पर्यंत. काय शंका आहे,
Example number 7. Find the value of tetrahedron whose vertices are A having quadrant minus 1, 2, 3, B having quadrant 3, minus 2, 1, C having quadrant 2, 1, 3, and D having quadrant minus 1, minus 2, 4. Solution. Let A bar, B bar, C bar, and D bar be the position vectors of points. A having quadrant minus 1, 2, 3, B having quadrant 3, minus 2, 1, C having quadrant 2, 1, 3, and D having coordinate minus 1, minus 2, 4. Respectively, A bar is equal to minus I bar, twice A bar, twice B bar. B bar is equal to twice I bar, minus twice A bar, plus A bar. C bar is equal to Y bar, plus A bar, twice A bar. D bar is equal to minus I bar, minus twice A bar, over A bar. Okay, B bar काढून घ्यायचा. A bar is equal to B bar minus A bar आपण डायरेक्ट व्हॅल्यू काढू शकतो. 4I bar minus 4J bar plus thrice A bar. AC bar काढायचा आपल्याला. सॉरी minus twice A bar. AC bar काढायचा. C bar minus A bar. इथून हा वजा करा 3I bar. इथून हा वजा करा minus J bar. हा वजा करा 0 times A bar. AD bar B bar minus A bar. इथून हा वजा करा 0 times I bar. हा वजा करा minus 4 times J bar. हा वजा करा plus A bar. These are be the coterminous edges of tetrahedron. ठीक है. And we know that the following tetrahedron is equal to 1/6 times AB bar, AC bar, and PD bar. We take just 1/6 times PD bar. उत्तर आलं 4 minus 2, 3 minus 1 0, 0 minus 4 1, 1/6 times 4 in bracket minus 1 minus 0 plus 4 in bracket 3 minus 0 minus 2 in bracket 12 minus 0. वो उत्तर कितने आता है 1/6 times minus 4 plus 3 minus 24. Answer becomes minus 12 plus 24. वो उत्तर कितने आता है अगर मैं 32/6 मग उत्तर किती आलं 16/3 क्यूबिक मीटर. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येऊ शकतं. ओके, ठीक आहे.